आणि आता वळतोय आपल्या आधीच्या बातमीकडे। पंढरपूरमधल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। पंढरपुरात आषाढी आणि कार्तिकीसह 4 यात्रा भरतात। आषाढी एकादशीला तर 15 ते 16 लाख भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये लाखो भाविकांची गर्दी होत असल्याचं आपण पाहत असतो। आणि याच गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे। राज्य सरकारकडे त्यासाठी 2 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। फक्त ड्रोन सुद्धा पुरेसं नाही आहे। मग त्याच्यासाठी सॅटेलाईट टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT बेस्ड, GPS अशा वेगवेगळ्या व्हिडिओ सर्व्हेलन्स, CCTVज अशी वेगवेगळे हायटेक टेक्नॉलॉजी सगळ्या एकत्रित करून चालवण्यासाठी हे वेगवेगळ्या इंडिपेंडेंटली चालवून तर काही उपयोगी होणार नाही। त्यातून वेगवेगळे निर्णय येतील, वेगवेगळे आउटपुट्स येतील। ह्या सगळ्यांचा एकत्रित जर आउटपुट मिळालं तर आणि तरच फक्त ही गर्दी व्यवस्थापन करणं सोयीस्कर जाणार आहे, की जेणेकरून कुठं गर्दी कोलॅप्स होणार नाही, क्रश होणार नाही, की जेणेकरून नंतर पुढं स्टॅम्पीडसारखी आपत्तीजन्य परिस्थिती ओढवणार नाही। पंढरपूर हे असं सध्या तरी महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे की जिथं सगळ्यात जास्त भाविकांनी भेट देण्याचं ठिकाण असलेलं लिम्का रेकॉर्डमध्ये बुक आहे।